बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसवा पश्चिम गावातील एक मुलगी घरात झोपली होती. त्यानंतर रात्री उशिरा एक तरुण घरात घुसला, ज्याचं नाव लक्ष्मीप्रसाद उर्फ विकी असल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणाने घराचा दरवाजा उघडून आत झोपलेल्या मुलीला. दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बंजारिया पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची कुटुंबियांनी माहिती दिली. याची माहिती मिळताच बंजारिया पोलीस ठाण्याने मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर मोतीहारी रेल्वे स्टेशनला एक माहिती मिळाली. हे कळताच सर्वांना धक्का बसला. मोतीहारी रेल्वे स्टेशनला माहिती मिळाली की रक्सौलहून हावरा येथे जाणाऱ्या मिथिला एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक व्यक्ती एका मुलीला घेऊन जात आहे. मुलगी जोरजोरात रडत, हा तरुण माझा कोणी नाही, तो मला जबरदस्ती घेऊन जात आहे असं म्हणत आहे. त्यानंतर जीआरपीने सापळा रचून आरपीएफच्या मदतीने तरुणासह मुलीला मेहसी स्थानकात उतरवलं. त्यानंतर दोघांना मोतीहारी येथे आणण्यात आलं. चौकशी दरम्यान मुलीने बंजारिया पोलीस स्टेशन हद्दीत तिचं घर असल्याचं सांगितल्यावर जीआरपीने मोतीहारी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर हा तरुण शेजारील गावातील असल्याचं समोर आलं. सुलोगी स्टेशनवरून कोलकात्याला मिथिला एक्सप्रेसमध्ये तो मुलीला चोरून नेत होता. कदाचित तो तिला विकण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता. मात्र आता मोतीहारी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे. यासोबतच जीआरपीने बालचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तरुणालाही पुढील कारवाईसाठी बंजारिया पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.